खरं तर ही जी राष्ट्रवादीचा जो ग्रुप जेव्हा या सत्तेमध्ये सहभागी झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकासासाठी चाललो. आता हा विकास नेमका त्यांचा स्वतःचा होता का या राज्याच्या शेतकऱ्यांचा होता हे कळायला आता खऱ्या अर्थानं मार्ग आता सगळ्यांना कळलेला आहे. खऱ्या अर्थानं स्वतःला वाचवण्यासाठी हे सत्तेत गेलेत. शेतकऱ्यांसाठी किंवा राज्याच्या तरुणांसाठी किंवा महागाई कमी करण्यासाठी हे गेलेले नाहीत. स्वतःचा विकास करायसाठी गेलेत हे आतातून सिद्ध झालेलं आहे. जे आता सांगतात की कांदा आता केंद्र सरकार खरेदी करेल, नाफेडच्या माध्यमातून करेल. मग माझा सवाल असा आहे माझ्या मित्राला, जपानवरून बोलतात आहेत म्हणून, की केंद्र सरकारनेच 40% निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलेलं आहे. मग केंद्र सरकारला सांगून 40% निर्यात शुल्क का कमी केला नाही? आज कांदा हा नाशिवंत आहे. शेतकऱ्यांच्या उरावर जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने 40% निर्यात शुल्क लावून केला. तो कांदा आता त्यांनी ऑक्शन बंद करून टाकलेत. कांदा जो खराब होणार आहे त्याचे पैसे काय देणार आहेत का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. ज्याला शेतकरीच कळला नाही, ज्या देशातला अन्नदाताच कळला नाही, ज्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणालेत, खालिस्तानी म्हणालेत, आंदोलनजीवी म्हणालेत, या भाजपच्या केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारकडून काही आता शेतकऱ्यांच्या अपेक्षाच राहिल्या नाहीत. पण शेतकरी पेटून उठला तर भाजपची ही सत्तेची मस्ती ही आता उतरवल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे.